शेतीला पाणी कमी पडले म्हणून जर तुम्ही बोर घ्यायचा असेल, तुम्ही पॉइंट शोधत असाल, अशी जागा शोधताय की जिथे सगळ्यात जास्त पाणी लागेल, तुमच्यासाठी एक असं झाड आणलंय की या झाडा शेजारी जर तुम्ही बोर मारला 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागतंय. होय, या झाडा शेजारी 100% 5 इंचापेक्षा पर्यंत पाणी जास्त लागतं. एका बोरवेलची गाडी चालवणारा व्यक्ती ज्याने 25 वर्षामध्ये जेवढे बोर मारलेत त्यापैकी जेवढे बोर या झाडा शेजारी मारलेत त्या बोरला 5 इंचपेक्षा जास्त पाणी लागले. एका प्रसिद्ध बोरवाल्याने ही माहिती सांगितल्यामुळे 100% खरी माहिती आहे. आता जर हे झाड तुमच्या घरात असेल, तुमच्या घराशेजारी असेल किंवा तुमच्या शेतात असेल तर तुमची लॉटरी 100% लागली म्हणून समजा. बघा, कारण की हे झाड इतकं विशेष आहे की या झाडाची लागवड कुणीही करू शकत नाही. यात कुठं रोपही मिळत नाही. हे झाड फक्त जे काय आपले पक्षी असतात त्या पक्षी ते झाडाच्या बिया खातात. बिया खाल्यानंतर पक्षाच्या विष्ठेतून हे झाड तयार होत असतं. त्यामुळे या झाडाच्या मुळ्या जवळजवळ 90 ते 100 फूट खाली गेलेल्या असतात आणि ज्यामुळे या झाडाशेजारी 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागतं, म्हणजे 100% लागतं. आता ही माहिती एका प्रसिद्ध बोरवेलची गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने घेतली, जो 25 वर्षापासून बोर चालवण्याचं काम करतोय. त्याने या झाडाशेजारी जेवढे बोर मारलेत त्याला 5 इंचापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी लागलेले आहे. हेही म्हणाल की हे झाड जर तुमच्या 1 किलोमीटरच्या परिसरात असेल तरी तुम्ही या झाडाच्या रेषेत बोर मारली तरी देखील तुम्हाला 2 इंचापेक्षा कमी पाणी लागत नाही. मग आता व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय गुपित माहिती तुम्हाला सांगणार आहे. आता बोर मारणं हा हजारो लाखो रुपयांचा प्रश्न आहे, पण जर तुम्हाला हे जर झाड माहिती असेल तर तुम्हाला 100% बोरचे पैसे तुम्हाला जे काय आहेत ते अगदी व्यवस्थितपणे तुमच्या कारणी लागणार आहेत. तर व्हिडिओमध्ये आपण ऐकतोय हे नेमकं झाड नेमकं कोणतं आहे, या झाडाच्या शेजारी बोर मारल्यानंतर 5 इंची पाणी कसं काय लागू शकतं, हे झाड कसं ओळखायचं, याच्या शेजारी बोर कसा मारायचा, कोणत्या महिन्यामध्ये बोर मारला तर पाणी या ठिकाणी राहणार आहे, जर तुमच्या आधीच्या बोरचं पाणी कमी झालं असेल तर नेमकं कसं करायचं, तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळं जो काय तुमचा दिवसभराचा वेळ आहे त्यातील फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून आम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आज बोर मारणार असाल, उद्या बोर मारणार असाल, महिन्यानं मारणार असाल, 6 महिन्यानं असणार, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळं आणि अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही 100% शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आज आपण या व्हिडिओमध्ये एका बोरवेलवाल्यांचे म्हणजे काय जो काही व्यक्ती आहे 25 वर्षापासून बोरवेल मारतो, म्हणजे बोर मारत असतो, तर अशा व्यक्तीच्या अनुभवातून तिच्या माहितीनुसार मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक तुम्ही पाहत राहा. जर तुम्हाला नवीन बोर घ्यायचा असेल, तुम्हाला पाणी लागले की नाही असे तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त 2 मिनिटं पाहत राहा. कारण की आज या व्हिडिओमध्ये एका 25 वर्षीय अनुभव असणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवातून एका विषय म्हणजे एका झाडाविषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे एका झाडाशेजारी तुम्ही जे बोर मारले तो अजिबात फेल जाणार नाही. त्याला वर्षभर तुम्हाला पाणी देखील या ठिकाणी राहणार आहे. बघा, आपल्याला माहिती देखील आहे बोरवेल किंवा कोणताही बोर मारायचं म्हटलं तर याला जवळजवळ आपला खर्च या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये येतो. यामध्ये कमीत कमी जर धरा गेलं तर 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत आपल्याला खर्च येत असतो. मग आता प्रत्येक शेतकऱ्याची माफक अपेक्षा असते की आपल्याला बोरला पाणी जास्तीत जास्त या ठिकाणी लागावं, दुसरा बोर मारण्याची गरज येणार नाही. त्यामुळं त्याच बोरला जास्तीत जास्त पाणी लागलं तर आपला दुसरा खर्च देखील या ठिकाणी वाचू शकतो. पण दुसरी महत्त्वाची एक अपेक्षा अशी पण असते की बोर मारल्यावर पाणी बरेच वेळा लागतं, पण बरेच वेळा लागल्यानंतर काय होतं, बोर मारल्यावर बरेच वेळा त्या थोड्या दिवस बोरला पाणी राहतं. मग काय होतं, ज्यावेळेस उन्हाळा पडतो, उन्हाळा पडल्यानंतर बोर अक्षरशः कोरडा पडतो. मग असं व्हायला नाही पाहिजे. बोरला पाणी आधी लागलंच पाहिजे आणि वर्षभर देखील सारखंच पाणी त्या बोरनं दिलं पाहिजे. मग व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा जालिम उपाय सांगतोय की एक असं झाड सांगतोय, हे झाड जर तुमच्या शेतात असेल तुम्ही तिथे या ठिकाणी पॉईंट घेऊन जर तुम्ही बोर घेतला तर तुमची जी काही बोर आहे ती बोर आधी या ठिकाणी पाणी प्रचंड लागेलच आणि पूर्ण तुम्हाला संपूर्ण उन्हाळाभर पाण्याची चिंता देखील भासणार नाही. मग आता कोणतं असं झाड आहे, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की असं कोणतं झाड आहे, तर झाडा शेजारी तुम्ही बोर मारल्यानंतर 100% तुम्हाला जवळजवळ एक 25 वर्ष एक्सपिरियन्स असलेला बोरवाला आहे, त्या बोरवाल्याने ही माहिती सांगितली. तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा. आता ही बोरवाली जवळजवळ 25 वर्ष एक व्यक्ती गाडी चालवतोय, त्याला जवळजवळ बोर पाडण्याचा 25 वर्षाचा अनुभव आहे आणि तो 25 वर्षाच्या अनुभवातून
आता कुठल्या जागेवरती बोर मारल्यानंतर कमी पाणी लागतं, कोणकोणत्या जागेत पाणी म्हणजे कोणकोणत्या झाडाजवळ पाणी मारल्यानंतर पाणी जास्त लागतं, याला संपूर्ण अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातून त्यांनी ही माहिती सांगितली आणि त्या माहितीच्या आधारे हा मी व्हिडिओ बनवलाय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. त्याच्या एक गोष्ट नक्की लक्षात आली की बोरला कमी पाणी लागायचं प्रमाण काय, तर इतकं प्रचंड लागायचं की त्याच्या देखील मनामध्ये प्रश्न आला. आता त्यानं ज्यावेळेस त्या झाडाजवळ बोर मारली तर अक्षरशः भरपूर पाणी लागायचं. अक्षरशः तो तोंडात बोटे घालून अक्षरशः तो बघत राहायचा. त्याने जेवढ्या जास्त बोरला पाणी लागलं त्या बोराच्या शेजारी एक असं झाड होतं, त्यामुळे त्या झाडांना पाणी म्हणजे त्या बोरला पाणी लागत होतं. तर त्यानं काय केलं, आमच्या टीमने बरीचशी माहिती विचारली. त्याने एक नाही तर 5 झाडांची माहिती सांगितली. 5 अशी झाडं आहेत, उदाहरणार्थ एक जर झाड तुमच्यात नसेल तर दुसरं असलं तरी त्या ठिकाणी चालतंय. तिसरं, चौथं, 5वं झाड तुम्हाला असं आहे ज्याच्या शेजारी तुम्ही बोर मारला तर ती बोर कधीच फेल जाणार नाही. आता 5 ही झाडाची आपण माहिती घेणार आहे. शेवटी 5वं झाड असं आहे जे त्याच्या शेजारी तुम्ही बोरवेल घेतला, तुम्ही पॉईंट शोधला तर तिथं तुम्हाला 5 इंचापेक्षा जास्त पाणी लागू शकतं. हे झाड असं आहे, हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. याची पेरणी कोण करू शकत नाही, याचा आपण कुठून रोप आणू शकत नाही, आपोआप नैसर्गिकरित्या या ठिकाणी झाडे येत असतात. याची महत्त्वाची बाब अशी की याच्यामुळं जवळजवळ पाहिजे तर 70%, 80%, 90 फूट खाली या ठिकाणी गेलेलं असेल. ज्या काय मुळे आहेत त्या झाडाच्या मुळे या ठिकाणी 70, 80, 90 फूट या ठिकाणी खाली गेलेले असतात. जिथं जिथं पाणी आहे तिथं जे झाड आहे तर या ठिकाणी खालीपर्यंत पाणी त्या झाडाला लागत असतं. त्यामुळे ते जिथं पाणी आहे तिथंच या ठिकाणी हे झाड येत असतं. 100% या ठिकाणी तुम्हाला देखील या ठिकाणी पाणी लागत असतं. आपण पाहूयात की 5 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी काही झाड आहे ते आपण पाहणार आहोत, जिथे 100% तुम्हाला पाणी लागणारच आहे. पण त्याआधी आपण 4 महत्त्वाची जी काही झाडे आहेत ती जरी तुम्ही तुमच्या शेतात किमान उपलब्ध असली तरी देखील तुम्ही त्याच्या शेजारी बोर मारला तर पहिलं असं झाड आहे की ते म्हणजे औदुंबरचं झाड. आता औदुंबर म्हणजे याला उंबराचं झाड देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर या झाडाच्या शेजारी तुम्ही विहीर मारला किंवा बोर मारला, इथे या ठिकाणी तुम्हाला 100% पाणी लागतं. आता बघा, ही झाड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडाखाली 100% चांगली पाणी असतं. आणि एक अतिशय महत्त्वाचं जे औदुंबरचं झाड आहे त्याचं रोप तुम्हाला कुठेही मिळत नसतं. पक्षी त्याला खातात आणि त्याच्या बियात पाहायला गेलं तर विष्टीद्वारे जमिनीवर पडतात आणि त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होत असतं. आणि औदुंबरचं झाड तुमच्या शेतात आसपास असेल तर त्या शेजारी तुम्ही आसपास बोरवेल घेऊ शकता. दुसरं त्यानंतर महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे अतिशय धार्मिक महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे वटवृक्ष. आता वटवृक्ष झाड म्हणजे वडाचं झाड. आता या झाडाच्या शेजारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. तुम्ही देखील पाहिलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. आता वटवृक्ष देखील या ठिकाणी त्या ठिकाणी पद्धतीनेच या ठिकाणी येत असतो. त्याला कुठलेही बियाणे वगैरे काही मिळत नाही. त्यानंतर पुढचं झाड आहे त्याची लागवड पूर्वी काळी या ठिकाणी होत नसायची, पण आत्ताच्या काळात त्याची रोपे विकसित करून त्याची लागवड लावणं या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मग आता ही झाडं तर तुम्ही लावली असतील तर या 3 नंबरचे जे काही झाड सांगतोय त्याची तिथं बोर घेऊ नका. आपोआप तिथे या ठिकाणी झाड आलं असेल तिथं तुम्ही 100% घ्या. आता भाऊ तुम्ही हाताने लावलं तर तिथं बोर घेऊ नका. मनाने नैसर्गिक आलं असेल तर तिथं तुम्ही बोर घेऊ शकता. आता त्या ठिकाणी टप्प्याने या ठिकाणी आपण माहिती घेतोय. पहिलं औदुंबरचं झाड आहे, दुसरं वटवृक्ष झाड आहे, तिसरं सांगतो आणि चौथं सांगतो आणि 5वं जे काही झाड आहे जिथे जवळपास तुम्हाला 5 इंचपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे अशी माहिती त्याने बोरवेल ऑपरेटरने त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तिसरं झाड आहे ते म्हणजे चंदनाचं झाड. आता बघा, चंदनाचं झाड जे काय आहे तिथं देखील प्रचंड प्रमाणामध्ये पाणी लागतं. आता चंदनाचं अशी झाडं आहेत की ज्याची लागवड आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. लोक रोपं आणून व्यावसायिक तत्वावर या ठिकाणी लागवड देखील करत असतात. पण तिथे आपोआपच ज्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने जर जी झाडं आले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जर बोरवेल घेतला तर ते 100% तुम्हाला चंदनाच्या झाडाशेजारी तुम्हाला पाणी लागत असतं. यानंतर सगळ्यात प्रभावी झाड ते म्हणजे हे जर तुमच्या शेतात असेल तुमचा बोर कधीही फेल जाणार आहे. एक वेळ तुम्ही औदुंबर, वटवृक्ष किंवा चंदनाच्या झाडाशेजारी कदाचित व्यवस्थित पॉईंट बघून घेतला नाही तर तुमचा कदाचित बोर या ठिकाणी फेल जाऊ शकतो, पण तुमचं पाणी या ठिकाणी कमी लागू शकतो. पण जे काही दुसरं महत्त्वाचं झाड आहे ते अतिशय भयानक आहे. या झाडाशेजारी तुम्ही बोर घेतला तुम्हाला 50 फूट बोरवेल गेल्यानंतर प्रचंड पाणी उसळ मारून वर येईल. 100 फुटावर तुम्हाला गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह जो काय फोर्स आहे तो दुपटीने वाढेल. जेव्हा बोर 200 ते 250 फुटावर जाईल त्यावेळेस इतकं पाणी वर पडेल की अक्षरशः सगळं गाव जमा होईल. अतिशय भयानक पद्धतीने पाणी लावू शकतं. ते झाड म्हणजे तुमचं दुसरं कुठलं नसून आपट्याचं झाड. बघा, आपटा आता ज्याला आपण ज्यावेळेस दसरा असतो त्यावेळी दसऱ्याच्या वेळेस आपण त्या ठिकाणी त्याला सोनं म्हणून आपण वाटत असतो. त्या आपट्याचं झाड नैसर्गिकरित्या तुमच्या शेतामध्ये, तुमच्या बांधावर, तुमच्या घराशेजारी
किंवा तुमच्या प्लॉटमध्ये कुठेही आला असेल तर तुम्हाला 100% तुमचा बोरचा पॉईंट कधीच वाया जाणार नाही। ही माहिती पाणी पाहणारे व्यक्ती असतील, बोरवेल ऑपरेटर असतील किंवा अशा विविध लोकांनी ही माहिती सांगितलेली आहे। तसेच पुराणामध्ये देखील याच्या शेजारी पाणी लागतं असं देखील या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। तर या झाडा शेजारी तुम्ही जर बोर मारण्याचा विचार करत असाल, त्या ठिकाणी बोर मारला असाल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला 100% पाणी लागत असं अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती। आता या सांगितलेल्या माहितीवर तुमचं मत काय? तुम्ही बोर आत्तापर्यंत घेतला आहे का? त्या बोरला पाणी किती लागले? पाणी लागलं असेल तर तुमचं बोर फेल गेलेत का? बोरचं पाणी पाहण्यासाठी कुठली पद्धत योग्य आहे? नक्कीच तुम्ही जे काय आपला कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। तुमचं स्वतःचे काही अनुभव असतील ते देखील तुम्ही नक्की कळवा। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल देखील जे काही भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।